वायरमॅन सेकंड इयर पहिला मॉड्यूल कमर्शियल वायरिंग याच्या 50 प्रश्नाचा संच होता. त्या 50 प्रश्नाच्या संचापैकी 25 प्रश्न, त्या 25 प्रश्नाच्या 25 पैकी त्यात काही व्हिडिओ ब्लर होतं, त्या म्हणजे काही प्रश्न ब्लर होतं. त्या ब्लर प्रश्नाचं पुन्हा वाचन. पहिला मॉड्यूलवर कमर्शियल वायरिंग. त्यात हे जे प्रश्न आहे ते पूर्ण व्यवस्थित वाचून झालं. ते पहिला व्हिडिओ होता, त्यामुळे मी फार नर्वस होतो. परंतु आता जे व्हिडिओ किंवा प्रश्नसंचाचं वाचन, आय डोंट फील नर्वस, आय फील बेटर नाव. अँड आय थिंक लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. 22वा प्रश्न, कमर्शियल वायरिंग मॉड्यूल क्रमांक 1. याच्या पहिलेचे 21 प्रश्न मागच्या व्हिडिओ किंवा त्यात वाचून आलं. इलेक्ट्रिकल नियमानुसार म्हणजे आई नियमानुसार मीटर बोर्ड आणि मुख्य स्विच बोर्ड जमिनीच्या पातळीपासून कोणत्या उंचीवर असते. म्हणजे ही जमिनीची पातळी आणि ही मुख्य स्विच याची पातळी, हा जो हाईट असते 1.5, सिम्पली 1.5 मीटर. ऑप्शन बी, यू रिमेंबर. फायर अलार्म सिस्टम म्हणजे याचा असते निगेटिव्ह टेम्परेचर कोफिशियंट. I am not explaining each and every, but just read carefully. फायर अलार्म सिस्टम जो असते त्याचा निगेटिव्ह टेम्परेचर कोफिशियंट रेजिस्टर असते शोधक म्हणून. इलेक्ट्रोक्युशन हा याचा लक्षात ठेवायचा. सिम्पली ऑप्शन डी, याचा फुल फॉर्म नंतर. खालीपैकी कोणते उपकरण सोलर स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर आहे. इंडक्शन मोटर. यात इंडक्शन मोटर जो असते हा सोलर स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर याच्यात वापरला जातो. इन्व्हर्टरची क्षमता वोल्ट ॲम्पियर, ह्या सेम वोल्ट ॲम्पियर याचा शॉर्ट फॉर्मवर सेम. प्रश्न दुसरा वाचणार, वोल्ट ॲम्पियर. कोएक्सियल केबलचा काय उपयोग आहे. हा साधारण आहे, व्हिडिओ सिग्नल प्रसारित करणे. कोणतेही उपकरण एका मॉनिटरमधून 2 कॅमेरे प्रदर्शित करण्याची सक्षम का असते. म्हणजे कोणते उपकरण आहे की ते एका मॉनिटरमधून 2 कॅमेरे प्रदर्शित करते. तर ह्या 4 ऑप्शनमध्ये ह्या 4 ऑप्शनपैकी हा स्प्लेंडर जो आहे, स्प्लेंडर हा एका मॉनिटरपासून 2 कॅमेरे प्रदर्शित करू शकतो. एका मॉनिटरवर 2 कॅमेरे प्रदर्शित करतो विथ द हेल्प ऑफ स्प्लेंडर, असा लक्षात ठेवायचा. याचा लक्षात कसा ठेवायचा. UPS पूर्ण लोडवर ट्रिप झाले त्याचे कारण काय असते. म्हणजे कोणत्याही गोष्टी ट्रिप होतात त्याचं कारण असा नेहमी लक्षात ठेवायचा की जो चुकीची सेटिंग असतो नेहमी
चुकीच्या सेटिंगमुळेच ओव्हरलोड होतं, अशा लक्षात ठेवायचं आता. म्हणजे ट्रिपिंग ह्या शब्दावरून चुकीच्या, कारण शेवटी CBTच्या एक्झाममध्ये फक्त जे कीवर्ड असतात त्यांना लक्षात ठेवलं तरी आपलं काम होते. चुकीच्या आई नियमानुसार व्यावसायिक वायरीमध्ये भिंतीवरून जाणाऱ्या कंडक्टरचे संरक्षण करण्यासाठी कचऱ्याचा वापर होतो. तर कंडक्टरच्या संरक्षणासाठी आपण कठोर धातूचा आचरण वापरला जातो, कारण की कमर्शियल वापरानुसार, कमर्शियल म्हणजे व्यावसायिक जे असतात, कमर्शियल याच्यात आपण कठोर धातूचे आचरण वापरत असतो. सोपी डायग्राम आहे. फसलता मुद्द्यात म्हणजे ऑप्शन सी याचा ऑप्शन सी लाईटली प्रश्न आहे. UPS ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगच्या विद्युत प्रकाशापासून बचाव करण्यासाठी कोणते घटक वापरले जातो? तर ह्याला लक्षात असा ठेवायचा, पॉलिस्टर कॅपॅसिटर, म्हणजे हा युनिक वाटते असा. पॉलिस्टर कॅपॅसिटर हा कशाचा वापर करते? ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग. कशाची? UPSची प्रोटेक्शन. UPSचा प्रोटेक्शन कोण करते? पॉलिस्टर कॅपॅसिटर हा UPSची प्रोटेक्शन करते. इन्व्हर्टरची किंमत कोणत्या घटकावर अवलंबून होते? व्होल्ट अँपिअर याच्यावर इन्व्हर्टरची किंमत अवलंबून असते. व्होल्ट इन्व्हर्टर. बॅटरीवर टर्मिनलवर वाचल्याने ग्रीसलिंग हे गंज, टर्मिनलचा गंज कमी करण्यासाठी ग्रीसलिन हे नेहमी गंज किंवा संरक्षणासाठी आपण कुठे वापरत असतो? बॅटरीच्या टर्मिनलवर वासलिन का वापरले जाते? त्याचा गंज कमी करण्यासाठी. आई नियमानुसार केबलच्या वितरणार्थी कसे जोडले जाते? यात आहे, कोणत्याही केबलच्या स्टँडर्ड न कापता लक्स वापरला जातो. ओके. आई नियमानुसार केबलच्या वितरणार्थी कसे जोडले जाते? केबल कनेक्टेड विथ डिस्ट्रीब्यूशन बोर्ड. डिस्ट्रीब्यूशन बोर्ड हा
cutting any cable standard. Lux. स्मोक डिटेक्टर कोणत्या प्रकारात मोडते? आयनीकरण. स्मोक डिटेक्टर आयनीकरण. ऑप्शन सी. ऑपरेशन दरम्यान CCTV प्रणालीमध्ये मालमत्तेचे संरक्षण आणि महत्त्वाचं असते सर्जन प्रोटेक्शन. याच्यात असा लक्षात ठेवायचा सुरक्षा म्हणजेच प्रोटेक्टर. यातला कीवर्ड आहे सुरक्षा. सर्जन प्रोटेक्शन सुरक्षा. 2 किंवा अधिक UPS परस्पर कनेक्ट व्यवसाय कोणत्या ॲडजस्टमेंट केले जाते? म्हणजे व्हॉट ॲडजस्टमेंट विथ डन. कमर्शियल इंस्टॉलेशन इंटरकनेक्शन ऑफ 2 or more. त्यासाठी चेंज ओव्हर रिले 2 किंवा त्यापेक्षा अधिक. इन्सुलेशन रजिस्टर. फायर अलार्म सिस्टममध्ये कोणत्या प्रकारची वायरिंग वापरला जातं? फायर अलार्म सिस्टममध्ये मेटॅलिक कंडूट वापरला जातो. फायर अलार्ममध्ये वायरिंग हे धातूची. बॅकअप वेळी किंवा UPS बॅटरीच्या क्षमतेची काय संबंध असते? म्हणजे बॅटरीची क्षमता वाढत जाते तसेच बॅकअप पण सुद्धा वाढत जाते. म्हणजे बॅकअप वाढत जाते आणि UPS यांच्याचा संबंध काय? तर UPS आणि बॅकअपचा संबंध असा आहे की जसा UPSची क्षमता वाढत जाईल तशी बॅटरीची क्षमतासुद्धा इन्क्रीज होत जाईल. म्हणजे समप्रमाणात. सिम्पली आयडेंटिफाय. बॅटरी आणि इन्व्हर्टर एकमेकांना बंद का जोडला असतो? करंट लॉस कमी करण्यासाठी. करंट लॉस कमी करण्यासाठी बॅटरी आणि इन्व्हर्टर जेव्हा ते बंद असतात तेव्हा जोडला जातो. म्हणजे करंटचा लॉस यावरून लक्षात ठेवायचा हे बॅटरी आणि इन्व्हर्टर हे दोन जे आहेत यांना आपण बंद करतो. का बरं? कारण की करंटचा लॉस कमी झाला पाहिजे यासाठी. फायर अलार्म सिस्टमची फ्रिक्वेन्सी किती असते? 800. 800 हर्ट्झसाठी फायर अलार्म सिस्टमची फ्रिक्वेन्सी असते.
इलेक्ट्रिकल डिव्हाइस. हा इलेक्ट्रिकल डिव्हाइस कोणता आहे? तर यांच्यापैकी जो इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, हा इलेक्ट्रिकल डिव्हाइस हा संगणक किंवा कॅम्प्युटर आपण ज्याला म्हणतो, तोच हा इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे. तो UPSसाठी फार आवश्यक आहे. त्याचा इमेज नाही. हा जो इमेज दिलेला आहे, सर्वात सोपी प्रश्न आहे. डिस्ट्रीब्यूशन बोर्ड. लोकल एरियाचा ठेवायचा 1 ते 1 किलोमीटर. याचा जो असते त्याला लोकल एरिया NAL. अंतराची प्रोसेसर किती असते? LNA टेस्टर जो याचा वापरला विचारलेला आहे. CAT 5 आणि 6 हा जो वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? लोकल एरिया टेस्टर. लाईव्ह वायरिंग अर्थच्या शरीर संपर्काचे दोष काय? हा लाईव्ह वायर आणि बॉडी. याचा जो फॉल्ट असते त्याला आपण ग्राउंड फॉल्ट म्हणतो. त्यासाठी आपण आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी अर्थिंगचं कनेक्शन देतो. जे अर्थिंग साठी देतो आपण ग्राउंड फॉल्ट साठी. बॅटरी व इन्व्हर्टर जोडल्यास कोणत्या वायरचा वापर केला जातो? स्पेसिफिक ऑटो वायर. म्हणजे स्पेसिफिक ऑटो वायर हा ज्या प्रश्नाचा असा म्हणजे युनिक आपण आयडेंटिफाय करायला गेला